दरम्यान शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती। या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या गौप्यस्फोटामध्ये सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय। आम्ही बाहेर गेलो तेव्हा ठाकरे यांनी मलाही फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती। त्यांनी दिल्लीतही संपर्क साधून यांना कशाला घेता, आम्हीच येतो असाही निरोप दिला होता। पण त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती। 50 आमदार माझ्या सोबत होते, त्यामुळे फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये वस्तुस्थिती आहे असा दावा शिंदेंनी केला। आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी आता बोलू इच्छित नाही असा इशाराही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला। याच्यामध्ये सत्यता आहे, वस्तुस्थिती आहे। कारण शेवटी जेव्हा आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस त्यांनी हे प्रयत्न केले, मलाही प्रयत्न केले की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री बनवतो, तुम्ही पुन्हा या। परंतु मी मुख्यमंत्री बनण्यासाठी हे निर्णय घेतला नव्हता। जेव्हा विचारांची फारकत होते, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्याला मूठमाती दिली जाते, त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊन आम्ही गेलो। त्यामुळे मलाही निरोप दिला, दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केला की यांना कशाला घेता, आम्ही सगळेच येतो। अख्खी शिवसेना येते, पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती। 50 लोक माझ्या सोबत होते। त्यामुळे देवेंद्रजी जे बोललेले आहेत त्यात वस्तुस्थिती आहे, सत्यता आहे। आणखी खूप काय काय आहे, पण आता मी ते बोलू इच्छित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।